लायन्स क्लब ऑफ महाड आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि बिरवाडी PS या माध्यमातून हा जो लोकांसाठी स्तुत्य कार्यक्रम ठेवलेला आहे. आज आपण विचार केला तर ह्या विभागातली वेगवेगळ्या तालुक्यातून कोल्हापूरहून लोक आलेले आहेत, ज्यांच्याकडे चष्मा घेण्याची पण ऐपत नाही. अशा लोकांना जर का नेत्र चिकित्सा सगळं जर होणार असेल तर यापेक्षा वेगळं काय. ही सगळी मंडळी आमचे काका आहेत, आमची सगळी जैन मंडळी आहे. आज आमच्या जैन मंडळींनी तर त्यांना चष्मे मोफत देणार आहेत. इथला सगळा इलाज मोफत होणार आहे. ज्यांचं ऑपरेशन आहे त्यांना पनवेलला जाऊन इथून त्यांना पनवेलला नेणार, तिथून इथे आणून परत सोडणार, त्यांना जायचा यायचा जेवणाचा खर्च सगळा फुकट करणार. अशी दानशूर मंडळी ह्या आमच्या तालुक्यामध्ये आहे. याच्यासारखी आम्ही भाग्यवान नाही. आज तुम्हाला सांगतो, यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, हा कार्यक्रम मला असं वाटतं पुरता ह्या विभागापुरता नसून अख्ख्या तालुक्यात कार्यक्रम होणार आहे. आणि सर्वात जर महत्त्वाचं असेल, दृष्टी देण्याचं काम ही सगळी मंडळी करते. त्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. मी सगळ्यांना माझ्याकडनं पंचायत समितीकडनं धन्यवाद देतो आणि ह्यांचं कार्य असंच निरंतर चालत राहू अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. गेली 20-22 वर्ष आम्ही हा मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदूचा कार्यक्रम लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब महाड यांच्यातर्फे करतो. लायन्स क्लबचं हे 51वं वर्ष आहे आणि यावर्षी सातत्याने दर महिन्याला 2 असे कॅम्प घेतो. पण महाड शहरात अनेक सुविधा उपलब्ध असल्यामुळे गावोगावी जाऊन आमचा लायन्स क्लबतर्फे आम्ही ही मोफत नेत्र तपासणी करतो आणि जे लोक मोतीबिंदू तयार आहेत त्यांचं आम्ही लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट हल्दीपूरकर डॉक्टर यांच्याकडे स्वतः देऊन ऑपरेशन करून घरी आणून सोडतो. आणि या कामात संपूर्ण लायन्स क्लब आणि आज आम्हाला लाभलेले पंचायत समितीचे आमचे जे उपसभापती सुरेश मुरडे आणि सर्व नवनिर्वाचित सदस्य हे लाभलेले आहेत. त्यांच्यामुळे आमचं हे कार्य खेड्यापाड्यापर्यंत पोहोचेल आणि तिथपर्यंत ज्यांना मदत हवी असेल या दृष्टीने ती आम्ही आमच्या लायन्स क्लब अशी ग्वाही देते. आणि